प्रतिसाद मिळाला होता, तर ते बघता एखाद्या वेळेला तिथे मुक्ती पुन्हा रिपीट होते अशी शक्यता आहे. तसंच नांदगावबद्दल काय सांगाल? शिवसेनेचे कुठला सुहास कांदे आणि अपक्ष समीर भुजबळ यांच्यातला संघर्ष अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तीव्र झालेला दिसला होता. अगदी अगदी तीव्र झाला. आजपर्यंत तो चालूच होता. अगदी आज दुपार सुद्धा तिथे जोरदार धुमश्चक्री झाली दोन्ही गटांमध्ये. आणि समीर भुजबळ जे उभे राहिले, तर त्यामुळे सुहास कांदे अतिशय डिस्टर्ब झालेले आहेत. सुहास कांदे यांच्या विरुद्ध महायुतीमधूनच कोणी उभं राहू नये, म्हणजे पंकज भुजबळ उभे राहू नयेत किंवा समीर भुजबळ उभे राहू नयेत, या उद्देशाने शिंदे सरकारने किंवा भाजपने पंकज भुजबळ यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि तिथे कांदेंचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता. असं असताना सुद्धा म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये संघर्ष कायम चालू राहिला. आणि समीर भुजबळ तरी सुद्धा तिथे उभे राहिल्यामुळे कांदे अतिशय डिस्टर्ब झाले. आणि समीर भुजबळ यांचा जो प्रचाराचा मुख्य मुद्दा होता तोच हा होता की दहशत हटवायची आहे नंदगाव मतदारसंघातली. आणि दुर्दैवाने म्हणा किंवा काय असेल ते, पण कांदेंचं जे नको ते रूप पुन्हा एकदा दिसलं. आणि त्यांनी त्या नको त्या धमक्या दिलेल्या आहेत. आणि त्या धमक्यांचा सगळा परिणाम आता आज मतात किती होईल हे सांगता नाही येणार आता. परंतु तिथे अशी परिस्थिती आहे की सुहास कांदे हे शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. समीर भुजबळ हे अपक्ष बंडखोरी करून उभे राहिलेले आहेत. आणि तिथे गणेश धात्रक हे शिवसेनेच्या उबाठाचे उमेदवार आहेत. तेव्हा या तिघांच्या मतविभागणीमध्ये मला असं वाटतं की कांदेंनी जे थोडंफार करून ठेवलेलं आहे तिथे बऱ्यापैकी जागा तयार करून ठेवली होती, तर त्याचा त्यांना उपयोग होईल. कारण रोहन बोरसे जे आहेत तिथे अजून एक मराठा उमेदवार जे आहेत तर त्यांना पण बऱ्यापैकी मतं मिळतील. तेव्हा या सगळ्या मतविभागणीचा फायदा होऊन थोडंसं लाडकी बहीण किंवा ह्या बाकीच्या गोष्टींचा सुद्धा फायदा यांना मिळेल, कांद्यांना मिळेल असं मला वाटतंय. कांदे तिथे थोडक्यात का होईना परंतु कांदे विजय होण्याची मला जास्त शक्यता वाटते. खरं. नाशिक शहराचा जर का विचार केला तर अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली, पक्षबदल सुद्धा झाले. या सगळ्याचा बरोबर. फटका कोणाला बसेल?